पुढील सामना थंडर स्ट्रायकर्स आणि मिथुल टायगर्स यांच्यामधील पुढील सामना खेळवण्यात येणार आहे। दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आपली फील्ड सेट करायची आहे। यापुढील होणारा सामना मिथुल टायगर्स वर्सेस थंडर स्ट्रायकर्स। थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल। या स्पर्धेचे चौथा सामना मिथुल प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे। सर्व क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत। चांगलं आयोजन आयोजकांच्या वतीने। थंडर स्ट्रायकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्पर्धेला स्पॉन्सर करणाऱ्या सर्व स्पॉन्सरचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार। मिथुल प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे थाटामाटाने आपल्या समोर। सर्व स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आभार। यापुढील होणारा सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस मिथुल टायगर्स। थंडर स्ट्रायकर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। थोड्याच वेळात या स्पर्धेतील चौथा सामना याला सुरुवात होईल। मिथुल टायगर्स या संघाच्या वतीने फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे शुभम दळवी आणि हर्ष डावरे। त्याचप्रमाणे थंडर स्ट्रायकर संघाच्या वतीने गोलंदाजीचं पहिलं षटक घेऊन येतील ते म्हणजे कल्पेश। यापुढील सामना थंडर स्ट्रायकर्स वर्सेस मिथुल टायगर्स। सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। दोन्ही पंचांना विनंती आहे। थंडर स्ट्रायकर्सच्या वतीने पहिलं षटक घेऊन आहे कल्पेश। पहिल्या चेंडूवर लेगच्या दिशेने तडवलेला चेंडू। पुढील चेंडू कल्पेश यांचा सामर्थ्यातील हर्ष। डावखुरे फलंदाज हर्ष पाहूया काय करतात आपल्या संघासाठी आणि फारच सुंदर गोलंदाजी निर्धावाचा चेंडू कल्पेश यांचा। चांगली सुरुवात कल्पेश यांच्याकडून आपल्या संघासाठी। पुढील चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने मारलेला तेवढंच गचाल क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेषा पार चौकार। या चौकाराने
धावसंख्या झालेली आहे मिथुल टायगर संघाची 6. चांगला फटका हर्ष यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे मिथुल टायगर संघाची 7. कल्पेश यांचा पुढील चेंडू आणि पंचांनी नोचा इशारा केलेला, परंतु इथे सुंदर क्षेत्ररक्षण विकी यांच्याकडून. 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू कल्पेश यांचा जोरकस मारलेला फटका शुभम यांच्या बॅटने आणि चौकार घोषित केलेला आहे पंचांनी. या चौकाराबरोबर धावसंख्या झालेली आहे पुढील चेंडू कल्पेश यांचा. सामर्थ्यातील पुन्हा एकदा शुभम आणि पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका. पंचांचा निर्णय चौकार. शेवटचा चेंडू कल्पेश यांच्या षटकातला. समोर जातील शुभम. पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटका अखेर मिथुन टायगर संघाची धावसंख्या झालेल्या 18, माफ करा 19. पहिल्या षटका अखेर मिथुन टायगर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 19. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून. शुभम आणि हर्ष यांच्याकडून चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. पहिल्या षटका अखेर त्यांनी बिनगडी बाद 19 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. पुढील षटक घेऊन येत आहेत थंडर स्ट्रायकर्स कडून. संकेत बॅटची कड घेऊन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये 1 धाव चोरून घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. संकेत यांचा पुढील चेंडू. सामोर जातील हर्ष. गॅप मध्ये ढकललेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण, परंतु पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिट मिळत आहे ते शुभम यांना. फ्री हिटचा फायदा काही घेता आला नाही शुभम यांना. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे 23. संकेत यांचा पुढील चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. या 1 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 24. चौथा चेंडू संकेत यांचा. सामोर जातील शुभम. जोरकस मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेऊन लेगच्या दिशेने आलेला चेंडू. फक्त एकच धाव शुभम यांना. धावसंख्या झालेली आहे 25. 2 टू गो. 5वा चेंडू संकेत यांचा. सामोरातील डावखुरे फलंदाज हर्ष. लेगच्या दिशेने हळूच तटावलेला चेंडू. फारच चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांमध्ये. शेवटचा चेंडू संकेत यांचा. सामर्थ्यातील शुभम. पाहूया काय करतात या शेवटच्या चेंडूवर शुभम. आपल्या संघासाठी चांगले गोलंदाजी इथे करताना. पहिला धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना. या दुसऱ्या षटका अखेर मिथुन टायगर्स संघाची धावसंख्या झालेली आहे बिनगडी बाद 27. चांगली फलंदाजी शुभम आणि हर्ष यांच्याकडून. 27 धावांचा पल्ला पार केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. नवीन गोलंदाज परितोष यांनी त्रिफलाचीत बाद केलेला आहे. चांगली फलंदाजी करत असलेल्या शुभम यांना पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद केलेला आहे. शुभम आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत होते. परितोष यांची सुंदर गोलंदाजी आपल्या थंडर स्ट्रायकर्स संघासाठी. चांगली सुरुवात. चांगला शुभम यांच्या रूपाने मोठा हादरा दिलेला आहे त्यांनी आपल्या संघाच्या वतीने. मिथुन टायगर्स या संघाच्या वतीने पुढील फलंदाज आलेले आहेत ते म्हणजे प्रभू स्वामी. अंडरआर्म क्रिकेट मधलं चांगले खेळाडू आहेत प्रभू स्वामी. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू पारितोष यांचा. सामर्थ्यातील प्रभू. चांगला फटका स्ट्रेटच्या दिशेने, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण असल्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल प्रभू यांना. पुढील चेंडू पारितोष यांचा. डावखुरे फलंदाज. पंचांचा वाईटचा इशारा. या अवंतर धावेबरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या 29. पुढील चेंडू पारितोष यांचा. पुन्हा एकदा चांगला
लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. हर्षांना तो काही चेंडू समजला नाही. चांगली गोलंदाजी पारदोशी यांची. पुन्हा एकदा चकवलेला आहे हर्षांना पारदोशी यांनी. निर्धाव चेंडू. 2 गो. पाचवा चेंडू पारदोशी यांचा. पुन्हा एकदा सामोरे जातील डावखरे फलंदाज हर्ष. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी परदेशांची. पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या झालेली आहे मिथुल टायगर संघाची 1 षटका. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. 33 धावसंख्या झालेली आहे. 1 गडी बाद. शेवटचा चेंडू पारुदेश यांच्या षटकातला. जोरकस मारलेला फटका. पाहूया काय होते. चांगली क्षेत्ररक्षण येते संकेत यांचं. या शेवटच्या चेंडूवर 1 धाव. माफ करा, नो चा इशारा दिलेला आहे पंचांनी. फ्री हिट भेटते प्रभुस्वामी यांना. बघूया काय फायदा घेतात. स्ट्रेचच्या दिशेने जोरकस मारलेला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, त्यामुळे 1च धावेवर समाधान मानावं लागेल प्रभू आणि हर्ष यांना. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 36 मिथुल टायगर संघाची. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे संकेत. त्यांना सामोरं जातील प्रभू. नॉन स्ट्राईकला आहेत हर्ष. पाहूया काय करतात प्रभू आपल्या संघासाठी. लेगच्या दिशेने मारलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण विकी यांचं. 1च धावेवर समाधान प्रभू आणि मिथुल टायगर संघाला. 1 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 37. संकेत यांचा पुढील चेंडू. नो चा इशारा दिलेला आहे पंचांनी. अवांतर धावेत बरोबर धावसंख्येत भर. धावसंख्या 39. 1+1 2 धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त 1च धाव मिळालेले आहे मिथुल टायगर संघाला आणि प्रभू स्वामी यांना. संकेत यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगले फलंदाज प्रभू. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला जोरकस फटका आणि हा चेंडू सीमा रेषा पार. चौकार. खूपच सुंदर फलंदाजी प्रभू स्वामी यांची आपल्या धाव पूर्ण केली हर्ष आणि प्रभू यांनी. 5वा चेंडू संकेत यांचा. चांगली फलंदाजी करतायत हर्ष यांनी. चांगलं कॉम्बिनेशन प्रभू आणि हर्ष यांच्यामध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्या मिथुल टायगर संघासाठी. धावसंख्या गेलेल्या 1 गडी बाद 49. शेवटचा चेंडू संकेत यांचा आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. हर्षांना काही तो कळला नाही आणि डाव्या एष्ट्या उद्ध्वस्त करून त्रिफळाची बाद केलेला एक चांगला विकेट मिळवून दिलेला आहे संकेत यांनी आपल्या संघासाठी. मागील सामन्याचे धावसंख्या झालेली आहे 49. 2 गडी बाद 49 धावसंख्या झालेली आहे मिथुल टायगर संघाची. शेवटचं षटक शिल्लक या पहिल्या इनिंगचं. शेवटचं षटक घेऊन येत आहेत मिथुल. 49 धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. थंडर स्ट्रायकरच्या वतीने शेवटचं षटक घेऊन येतात ते म्हणजे करण आणि हर्ष यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज शिरीष. करण यांच्या पहिल्या चेंडूचा सामना करतील प्रभू स्वामी. वाईट लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा दिलेला आहे आणि अर्धशतक पूर्ण झालेला आहे धावसंख्येचं मिथुल टायगर्स यांचं. खूप खूप अभिनंदन. पुढील चेंडू करण यांचा. सामोरं प्रभू. लेगच्या दिशेने जोरकस मारलेला फटका, परंतु थोडस गजाल क्षेत्ररक्षण विकी यांच्याकडून आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. चांगली फलंदाजी प्रभू स्वामी यांच्याकडून आपल्या मिथुल टायगर संघासाठी. पुढील चेंडू करण यांचा. स्लोअर पद्धतीचा चेंडू. पाहूया काय करता क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू सीमारेषा पार केलेला आहे. चौकार. चांगली फलंदाजी. कर्णधार खुश आपल्या फलंदाजांवर प्रभू स्वामी यांच्यावर. चांगली फलंदाजी. 58 धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 58 बाय 2 विकेट्स. पुढील चेंडू करण यांचा. गोलंदाजी ती दिशा बदलताना, परंतु नो चा इशारा पंचांचा आणि फ्री हिट मिळालेला आहे शिरीष यांना. पाहूया काय करतायत आपल्या
संघासाठी फ्री हिटचा फायदा घेतात का? जोरकस फटका सीमारेषा पार लगावतायत का शिरीष? बघूया काय करतायत. पुढील चेंडू करण यांचा, थोडंसं प्रेशर करेन यांच्यावर. ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू जोरकस असा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण संकेत यांचं चांगली. 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहूया. धावा, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल इथे कल्पेश यांचं. 2 धावा नक्कीच त्यांनी वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. कल्पेश यांचा पुढील चेंडू सामन्यातील पुन्हा एकदा प्रभू. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. डिक्लेअर क्षेत्रात गेल्यामुळे फक्त एकच धाव मिथुल टायगर संघाला आणि 64 धावा झालेल्या. 64 बाय 2 विकेट्स. 22 शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि कल्पेश यांच्या षटकातला. नो, ग्राउंडच्या बाहेर मला वाटतं टप्पा पडल्यामुळे पंचांकडून नोचा इशारा आणि त्यामुळे फ्री हिट मिळत आहे प्रभू स्वामी यांना. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतात आपल्या संघासाठी. डेलिब्रेट घोषित केलेला आहे पंचांनी. 65 धावा केलेल्या आहेत मिथुल टायगर संघाने आणि 66 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. हायर स्कोर झालेला आहे आतापर्यंतचा या स्पर्धेचा. 66 धावा केलेल्या आहेत मिथुल टायगर संघाने आणि आतापर्यंतचा या पुढील सामन्याचा टॉस करण्यात येत आहे. कोणामध्ये आहे रे हे टीमचं नाव? रायझिंग टायटन्स आणि मिथुल रॉयल्स यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होत आहे दोन्ही संघांमध्ये. प्रदीप सेन सर यांच्या हस्ते, प्रदीप सेन सरांच्या हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल होत आहे. पाच षटकांमध्ये 66 धावांचं आव्हान, मोठं लक्ष ठेवलेलं आहे थंडर स्ट्रायकर्स समोर. कोण जिंकले? रायझिंग टायटन्स ना? रायझिंग टायटन्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना रायझिंग टायटन्स वर्सेस मिथुल रॉयल्स. रायझिंग टायटन्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिथुल रॉयल्स संघाने सबस्टिट्यूशन पेपर ते जमा करायचा आहे कमेंट्री बॉक्स जवळ. थंडर स्ट्रायकर्स या संघासमोर 66 धावांचं खूप मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत बॉबी आणि संकेत. स्ट्राईकवर आहेत संकेत, नॉन स्ट्राईकला आहेत बॉबी. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. 13.20 13.20 चा स्ट्राईक ॲव्हरेज आहे. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू नोचा इशारा पंचांचा. पहिला चेंडू 1+1 2 धावा मिळालेल्या आहेत थंडर स्ट्रायकर्स यांना. अश्लेष यांचा दुसरा चेंडू सामोर जातील बॉबी, परंतु नो चेंडू असल्यामुळे जीवदान मिळालेला आहे बॉबी यांना आणि फ्री हिट सुद्धा.
पुढील चेंडू अश्लेष यांचा, सामोरजातील पुन्हा एकदा बॉबी. काय करतायत आपल्या संघासाठी डावखुरे फलंदाज बॉबी. पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो प्रभू स्वामी यांचा, त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल बॉबी आणि संकेत यांना. पुढील चेंडू अश्लेष यांचा, सामोरजातील संकेत. जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने, परंतु तेवढंच उत्तुंग क्षेत्ररक्षण, फारच खूप हर्ष यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी दुखापत झालेली आहे, बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हर्ष यांच्याकडून. नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी, परंतु त्या दरम्यान त्यांना थोडीशी दुखापत झालेली आहे. या 1 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 5 थंडर स्ट्रायकर्स संघाची. 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. अश्लेष यांच्या षटकातील चांगलं क्षेत्ररक्षण. वेल्डन हर्ष, आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा अडवलेल्या आहेत त्यांनी. अश्लेष यांच्या षटकातील 3रा चेंडू, सामोरजातील डावखुले फलंदाज बॉबी आणि बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेला चेंडू, परंतु डिक्लेअर क्षेत्रात गेल्यामुळे पंचांचा इशारा. 1 धाव. अश्लेष यांचा पुढील चेंडू, सामोरजातील बॉबी. जोरकस मारलेला फटका आणि हा बाद घोषित केलेला षटकार. 2 चेंडू शिल्लक, 2 गो. अश्लेष यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. मोठा हादरा बॉबी यांच्या रूपाने थंडर स्ट्रायकर संघाला. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडूंमध्ये 6, 1 गडी बाद. बॉबी यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज करण खरात. 13.85 चा रिक्वायर्ड एव्हरेज आणि लेगच्या दिशेने मारलेला फटका करण यांच्या रूपाने. पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकार लगावलेला आहे, त्यामुळे थंडर स्ट्रायकर यांच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 11. चांगली सुरुवात फलंदाजीची. पहिल्याच चेंडूवर त्यांनी अश्लेष यांना चौकार लगावलेला आहे. 2 चेंडू शिल्लक, 2 गो. चांगलं चकवलेलं आहे, परंतु यष्टीरक्षकाकडून थोडस गफलत झाल्यामुळे जीवदान मिळालेलं आहे करण यांना. शेवटचा चेंडू अश्लेष यांचा, सामोरजातील तडाखेबाज फलंदाज करण. नोचा इशारा. डिक्लेअर क्षेत्रात मध्ये गेल्यामुळे 1+1 2 धावा मिळालेल्या आहेत थंडर स्ट्रायकर संघाला. या 2 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 13. शेवटचा चेंडू अश्लेष यांचा, सामोरजातील पुन्हा एकदा करण. पाहूया काय करतात. जोरकस मारलेला फटका लेगच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण गिरीश यांचं. फक्त 1च धावेवर समाधान मानावे लागेल या शेवटच्या चेंडूवर दोन्ही फलंदाजांना. या 1 धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 14. 14, 1 गडी बाद. 14 धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटका अखेर. 24 चेंडूत 52 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 24 चेंडूत 52 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि यांचा पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने लगावलेला चेंडू करण यांचा. डिक्लेअर आहे ना. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त 1च धाव मिळेल करण यांना. दुसरा चेंडू हणी यांचा, सामोरजातील करण. स्लोअर पद्धतीचा मारला चेंडू आणि चांगलाच फसवलेला आहे करण यांना. स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगला झेल टिपलेला आहे आणि बाद केलेला आहे करण यांना. दुसरा हादरा करण यांच्या रूपाने थंडर स्ट्रायकर संघाला. पुढील चेंडू हणी यांचा, सामोरजातील नवीन फलंदाज कविन. डावखुरे फलंदाज. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी कविन.
तिसरा चेंडू आणि यांचा बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेला चेंडू पंचांनी नो डिक्लेअर केलेला आहे. फ्री हिट मिळत आहे संकेत यांना. जोरकस मारलेला फटका संकेत यांचा ऑफच्या दिशेने. कचाल क्षेत्ररक्षण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. कविन आणि संकेत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेबरोबर धावसंख्यात झालेल्या आहेत ती म्हणजे 19. 2 गडी बाद. चौथा चेंडू आणि यांचा साम्राज्यातील संकेत. पाहूया काय करतात आपल्या संघात. जोरकस मारलेला फटका परंतु कंट्रोल सुटल्यामुळे हा षटकार गेलेला आहे. पंचांनी बाद घोषित केलेला आहे संकेत यांना. चांगली हॅलो बॉल किती 2 आहेत. 2 गो. मेडिकल किट आयोजकांना विनंती आहे की मेडिकल किट इथे अवेलेबल करायचं आहे. आयोजकांना विनंती आहे की मेडिकल किट इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ अवेलेबल करायचं आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त एकच धाव मिळणार आहे कल्पेश यांना. आणि यांचा पुढील चेंडू सामर्थ्यातील कल्पेश. डाव्या यष्टीबाहेरील चेंडू. पंचाने वाईटचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1+1 अधिक 2 धावा मिळालेल्या आहेत थंड स्ट्रायकर संघाला. आणि यांचा शेवटचा चेंडू सामर्थ्यातील कल्पेश. जोरकस मारलेला फटका परंतु नो बॉल असल्यामुळे जीवदान मिळालेलं आहे कल्पेश यांना. बघूया त्याचा काय फायदा घेतात. फ्री हिट मिळालेला आहे. त्याचा काय फायदा घेतात बघूया. थोडस कानमंत्र देताना कविन कल्पेश यांना. शेवटचा चेंडू हनी यांचा. पुन्हा एकदा समोर जातील कल्पेश. फ्री हिट बॉल परंतु त्याचा फायदा काही घेता आला नाही. बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या दिशेने गेलेला. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे 1 धाव मिळाले आहे कल्पेश आणि थंड स्ट्रायकर संघाला. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या झालेली आहे 24. 18 चेंडूस 42 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 18 balls 42 runs टू विन. 24 धावसंख्या झालेल्या आहे. धावसंख्या झालेली आहे 24 थंड स्ट्रायकर संघाची. फलंदाजीसाठी स्ट्राईक वर आहेत कविन. गोलंदाजी करतायत हर्ष. पहिला चेंडू हर्ष यांचा सामर्थ्यातील डावखुरे फलंदाज कविन परंतु नोचा इशारा पंचांचा. फ्री हिट मिळालेला आहे कविन यांना. बघूया त्याचा काय फायदा घेतात आपल्या संघासाठी. हर्ष यांचा पुढील चेंडू सामर्थ्यातील कविन. जोरकस मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू. खरंच चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत करतायत. चांगली गोलंदाजी करतायत. चांगली फलंदाजी केली हर्ष यांनी. खूपच चांगली कामगिरी हर्ष यांच्याकडून आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लेगच्या ऑफच्या दिशेने जोरकस मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि यांचं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा जवळपास पूर्ण झालेली आहे. थोडस चांगलं क्षेत्ररक्षण परंतु गचाळ थ्रो. त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू हर्ष यांचा सामर्थ्यातील. पुन्हा एकदा कविन. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काही त्यांना समजला नाही आणि थोडस गचाळ यष्टीरक्षकांमुळे फक्त 1 धाव मिळालेली आहे.
कविन यांना आणि थंडर स्ट्रायकर्स संघाला. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चांगलं यष्टीरक्षण इथे सनी यांचं, त्यामुळे निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत हर्ष आपल्या संघासाठी. वाईट, डाव्या यष्टी बाहेरील चेंडू, पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. 2 चेंडू शिल्लक हर्ष यांच्या संघातला. 2 गो, 5वा चेंडू. जोरकस फटका कविन यांचा, तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही हर्ष. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 30. 3 गडी बाद 30. शेवटचा चेंडू हर्ष यांच्या षटकातला. साम्राज्यातील कल्पेश पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण हनी यांचं. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 12 चेंडूत 35 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे 31. 12 चेंडूत 35 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी शिल्लक. थंडर स्ट्रायकर संघासमोर गिरीश यांचा पुढील षटक घेऊन येतील. शिरीष माफ करा, शिरीष. साम्राज्यातील कल्पेश आणि त्रिफलाची बाद केलेल्या आपल्या पहिल्या चेंडूवर कल्पेश यांना चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन शिरीष यांच्याकडून आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करत होते कल्पेश. मोठा हादरा कल्पेश यांच्या रूपाने थंडर स्ट्रायकर संघाला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका शिरीष यांच्याकडून. कल्पेश यांच्या रूपाने त्यांची जागा कल्पेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत नवीन फलंदाज परितोष. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. शिरीष यांचा दुसरा चेंडू, साम्राज्यातील परितोष. धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 31. 35 धावांचं आव्हान अजून जिंकण्यासाठी बाकी आहे थंडर स्ट्रायकर संघासमोर. पुढील कव्हरच्या दिशेने हळूच तटावलेला चेंडू. परितोष यांनी एका धावेवर समाधान मानावे लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी शिरीष यांची आतापर्यंत आपल्या संघासाठी. शिरीष यांच्या पुढील चेंडूला साम्राज्यातील डावखोरे फलंदाज कविन. स्लोअर पद्धतीचा चेंडू, जोरकस मारलेला फटका आणि गॅप मध्ये ढकलून चेंडू सीमारेषा पार, चौकार. चांगली फलंदाजी करतात कविन आपल्या संघासाठी. गॅप मध्ये ढकलून सुंदर असा चौकार. फुलटॉस चेंडू पंचांनी नो डिक्लेअर केल्यामुळे फ्री हिट मिळालेला आहे कविन यांना. जोरकसाचा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागेल कविन यांना. या एका धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 38. पुढील चेंडू शिरीष यांचा, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त एकच धाव. थोडेसे मोठे फटके. शेवटचा चेंडू शिरीष यांचा, पुन्हा एकदा लेगच्या दिशेने जोरकस मारलेला फटका. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा दोघांनी पूर्ण केलेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 6 चेंडू 25 धावा. खूप मोठं आव्हान असणार आहे दोन्ही फलंदाजांसमोर. 41 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूत 25 धावा आवश्यक आहे जिंकण्यासाठी. काय करतात परितोष आणि कविन. बॅटची एज घेऊन पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चौकार ची आवश्यकता आहे. याचे दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायचे. चौकार लागणार आहेत. 5 चेंडू 24 धावा. वाईड, खूप उजव्या यष्टी बाहेरील आव्याकाबाहेरील चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. या दुसरा चेंडू हर्ष यांचा सामन्यातील कविन. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे फक्त एकच धाव मिळत आहे दोन्ही फलंदाजांना. खूपच कठीण असं टार्गेट होऊन बसलेलं आहे. बावीस धावांची आवश्यकता 4 चेंडूत, परंतु प्रत्येक बॉल अखेर कठीण होऊन बसते. चांगली गोलंदाजी हर्ष यांची. 45 धावा झालेल्या आहेत. जोरकस मारलेला फटका, परंतु नशिबाची साथ नाही आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल परितोष यांना. 2 गो. आव्हान
कठीण झालेला आहे. हर्षांचा पुढील चेंडू सामन्यातील कवीन जोरकस मारलेला फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, परंतु एक धाव काही अडवू शकले नाही. एका धावेवर धावसंख्या 47 आणि शेवटचा चेंडू हर्षांचा जवळपास विजय निश्चित झालेला आहे. एक चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी, परंतु त्या पॉसिबल नाहीये डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे एक धाव आणि